आले अगं, जरा आजचा पेपर वाचत बसले होते. भुकेची वेळ झाली ना तुमची? नाही ग बाई, नाही विसरले. आलीस तेव्हा कशी होतीस ग? उत्साही, टवटवीत. पण डॉक्टरने तुला विल्सन सिंड्रोमची लस टोचली आणि झाली तुझ्या दुर्दशेला सुरुवात. पहिल्या 4 दिवसात अंगावरचे केस गळले, नंतरच्या 4 दिवसात अंगावर लाल निळे चट्टे उठले, आणि आता हे डोक्यात कान खुपसलेलं इलेक्ट्रॉडचं ओझं. किती सहन करशील ग मानवासाठी? चल आज, चल तुला काहीतरी खायला देते. नो नो सिस्टर मंगल, आधी जेवण नाही, आधी रोजचं इंजेक्शन. ही सिरीज तयार ठेवली ती घेऊन ये. हो बेटा लुसी, मला माहितीये तुला इलेक्ट्रोडचा त्रास होतोय ना, 3-4 दिवसात काढून टाकू आपण. हा, पण आता मस्ती करायची नाही, रोजचं इंजेक्शन घ्यायचं. हा, नको. मंगल काहीतरी खायला देईल, त्याच्यानंतर झोपायचं. ओके? झोप आली तुला? चला चल, काहीतरी खाणे म्हणतो. शाबास, चला. रॉबर्टला मरेपर्यंत फाशी, राष्ट्रपतींचा दया दाखवण्यास नकार. वर्षभरापूर्वी अंधेरी इथे झालेल्या तिहेरी खून सत्रातील गुन्हेगार रॉबर्ट याची फाशी आता निश्चित झाली. मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घरात शिरून घरमालक, त्याची पत्नी आणि 4 वर्षाचा निष्पाप मुलगा यांची रॉबर्टने आपल्याकडील तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे हत्या केली होती. डॉक्टर, डॉक्टर. हो डॉक्टर, एक विचारायचं होतं. हा विचार, पण आधी मला सांग, लुसी कशी झोपली का? हे नाही झोपली अजून. अहो, आतमध्ये सफरचंद खाते, झोपेल ना एवढ्यात. डॉक्टर, मी पाहिलंय की हे इंजेक्शन दिल्यावर लगेच झोप येते तिला. यात गुंगीचं औषध असतं का? थोडंसं असतं. अच्छा. म्हणजे मुख्य औषध विल्सन सिंड्रोम वरच असतं, पण त्यात थोडंसं गुंगीचं औषध घालतो. काय ग मंगल, हे एवढंच विचारायला परवानगी वगैरे कशाला घ्यायला लागली? नाही, मला हे नव्हतं विचारायचं. मग म्हणजे मला विचारायचं होतं ते दुसरंच, पण आधी सांगा, तुम्ही चिडणार नाही ना? समजलं. तुला लुसी विषयी विचारायचं होतं ना, कारण तुला तिची काळजी वाटते. तुझा तिच्या जीव गुंतलाय असंच ना? हो. मगाशी लुसीला म्हणालात की तिच्या डोक्यातला इलेक्ट्रॉन पण काढून टाकणार. म्हणजे लुसी मरणार आहे ना डॉक्टर? रोजी आणि मेरी सारखी. सांगा ना मला प्लीज. हे वेळाबाई, तुला किती वेळा सांगितलंय, प्रयोगासाठी आणलेल्या प्राण्यांवर एवढा जीव लावायचा नाही, पण तू काय ऐकत नाहीस. एनिवे, एक चांगली न्यूज आहे. आपण ल्युसीच्या डोक्यातला इलेक्ट्रोड खरंच काढून टाकणार, कारण ती आता बरी झाली आहे. रिअली डॉक्टर? तुम्ही खरं सांगताय? अगं म्हणजे काय, केवळ तुझं समाधान व्हावं म्हणून सांगत नाहीये मी. ल्युसीने आपल्या हाताला यश दिलंय. अजून एकदा फक्त रक्ताची चाचणी केली ना की मी निश्चितपणे म्हणू शकीन की विल्सन सिंड्रोम या रोगावरचं औषध मला सापडलं. म्हणजे देवच पाळणा करायचा? डॉक्टर, माझी ल्युसी आहेत तशी गुणाची. अच्छा, म्हणजे माझं काहीच नाही त्याच्यात. तसं नाही हो, पण बिचारा रोजी आणि मेरी मात्र. तू म्हणजे अशा आविर्भावाने म्हणतेस की आपण रोझी आणि मेरीला क्रूरपणे ठार मारलं. तसं काही नाहीये. प्रयोग करताना असा काही प्राण्यांचा बळी जातोच. आता मी या रोगावरचं संशोधन जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा या रोगाचे जंतू मेंदूत कुठे दडी मारून बसतात त्याच्या 3 संभाव्य जागा शोधून काढल्या.
मेरीच्या बाबतीत मी पहिल्या संभाव्य जागी इलेक्ट्रोड खुपसला आणि विजेचे झटके दिले. ती पागल झाली. ती बिचारी पिसाळलेल्या कुत्रीसारखं करायला लागली ना, तेव्हा तिला मारून टाकण्याशिवाय पर्याय सोडला नाही. रोजीच्या बाबतीत मी दुसऱ्या संभाव्य जागी इलेक्ट्रोड खुपसले. तिचे हातपाय डोळे पडले, ती पंगू झाली आणि त्याच आजारात खंगून खंगून आपली आपणच मेली. लुसीच्या बाबतीत मी तिसऱ्या संभाव्य जागी इलेक्ट्रोड खुपसला आणि झटके दिले आणि मला यश मिळालं. यशस्वी झालो. डॉक्टर अभिनंदन. थँक्यू. म्हणजे तुम्ही तुमचं हे संशोधन प्रसिद्ध केलं की मॅक्सो कंपनीनं लावलेलं $5,00,000 बक्षीस, सत्कार, इतर मान मराठा, पद्मभूषण. डॉक्टर कदाचित नोबेल पारितोषिक. अगं कुठे पोहोचलीस तू? त्या सगळ्याला अजून वेळ आहे. माकडांवर या औषधाचे गुण स्पष्ट झाले असले ना तरी माणसांवर प्रयोग अजून व्हायचे. माणसांवर प्रयोग? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? प्रत्येक नवीन औषधाच्या बाबतीत माणसांवर कधी ना कधी प्रयोग करावेच लागतात. फक्त या औषधांचा आपण ज्या रोग्यांवर प्रयोग करणार त्या रोग्यांना या संबंधीची पूर्व कल्पना देण्याचं बंधन संशोधकावर असतं. बस. अरे हो, दॅट रिमाइंड्स मी, आपल्या त्या कोण तो डॉक्टर शितोळे, त्याला फोन लाव. एक मिनिट. हॅलो हॅलो, डॉक्टर शितोळे का? एक मिनिट. हॅलो डॉक्टर शितोळे. हा नमस्कार, मी डॉक्टर भार्गव. काय झालं माझ्या कामाचं? काय नाही म्हणतात? हो, पण या औषधांचे माकडांवर यशस्वी प्रयोग झाले तर तुम्ही त्यांना नीट सांगितलं का? तरी नाही म्हणतात. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. हा प्रयोग फसला तर त्यांचे चेहरे थोडेसे विद्रूप होतील, काही अंशी मृत्यूची देखील शक्यता आहे. हे सगळं बरोबर आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की हा प्रयोग यशस्वी झाला तर ते रोगी पूर्णपणे बरे होतील. हो असं काय? दॅट्स नॉनसेन्स. रोगी ना मूर्ख असतात, मूर्ख. कसं म्हणता डॉक्टर? पूर्वी कधीही कुणावरही न वापरलेलं औषध स्वतःवर टेस्ट करायला द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शिवाय डॉक्टर, तुमच्या या प्रयोगासंबंधी आणि रोजी आणि मेरी विषयी पेपर मध्ये लिहून आलेलं बरोबर? हो. आय थिंक त्यामुळेच हा घोटाळा होता. म्हणजे लोकांना वाटतं की तुमचा जर हा प्रयोग अयशस्वी झाला तर त्यांना देखील कुत्र्याच्या मौतीने मारावं लागेल. राईट. एनिवे, तू दुसरं काही काम असेल तर कर, मला काही लागलं तर मी हाक मारेन. ओके डॉक्टर. नो नो, मी अशी सहजासहजी हार मान्य करणार नाही. $5,00,000 30चा जरी भाव धरला तरी ₹1.5 कोटी. शेंगा हाताशी आलेला असताना नाही, मी नाही निसटून जाऊ त्याला. रॉबर्ट हा मरेपर्यंत फाशी, राष्ट्रपतींचा दया दाखवण्यास नकार. नमस्कार वाघमारे साहेब. अरे या 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 नमस्कार. बसा ना. मोस्ट वेलकम. अगदी वेळेवर आला. हो, कामच तसं महत्वाचं आहे. शिवाय या बाजूला येणारच होतो, म्हटलं तुम्हाला फोन करून आजच अपॉइंटमेंट घेऊन टाकूया. तुम्हाला आठवत आहे ना, आपण त्या रॉबर्टच्या केसमध्ये कोर्टात नेहमी भेटायचो. त्यावेळी तुम्ही मला नेहमी म्हणायचं सुद्धा, कधीच एकदा आमच्याकडे या, संध्याकाळी बसू आपण. हो खरंय. हो, आमच्याकडे लोकांना आम्हालाच बोलवावं लागतं, नाही तर फाशी गेट असलेल्या तुरुंगात कोण येतोय मरायला. हो, ज्याला मरायचं असेल तोच येणार. म्हणजे मी नाही, त्याच्यासाठी आलोय. काइंड ऑफ गुड जोक. बोला, काय काम काढलं? काय म्हणतोय तुमचा रॉबर्ट? आहे ना,
पेपर मध्ये वाचलं मी परवा काहीतरी त्याला पुढच्या आठवड्यात फाशी देत आहे ना. हो, पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारी सूर्योदयापूर्वी. अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्या सगळ्या नातेवाईकांना वगैरे कळवलं असेल. छे हो, अहो कुणाला कळवणार, त्याला कोणी नातेवाईकच नाही. अच्छा. हा, आता गेली 1.5 वर्ष तो इकडे तुरुंगात आहे, पण त्याला भेटायला कुणीच आलेलं नाही. एकटा पडलाय बिचारा. पण काय वाघमारे साहेब, अशा कैद्याला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले जातात. होतं. मग हे अंत्यसंस्कार कोण करतं? अहो मलाच अशा व्यक्तीचं आपतेष्ट बनावं लागतं. म्हणजे गुन्हेगार ज्या धर्माचा असेल ना, त्या धर्माच्या पद्धतीनं मी विधिवत संस्कार पार पडतो आणि तसं कोर्टाला कळवतोय, आणि मगच खऱ्या अर्थानं अशी ही केस संपते. ठीक आहे, रॉबर्टची केस आपण जरा चांगल्या प्रकारे सांगू. डॉक्टर साहेब, नाही म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ मला अजूनही लक्षात आलेला नाही. सांगतो सगळं सांगतो. वाघमारे साहेब, जगभर विल्सन सिंड्रोम या महाभयानक रोगाने लोकांना खूप पिडलेलं आहे आणि त्या रोगावरचं औषध अजून सापडलेलं नाही. हो, अहो फार भयंकर रोग आहे तो. हो, माणसाला हाल करून मारतो. पण बाय द वे, तुम्ही या रोगावर संशोधन करत होता ना? हो, मी त्या रोगाचा व्हायरस शोधून काढलाय. तो मेंदू मध्ये कुठे दडून बसतो ते शोधून काढलंय. त्याला मारायची पद्धत शोधून काढली आणि माझे माकडांवरचे त्या औषधाचे प्रयोग यशस्वी सुद्धा झाले. छान छान डॉक्टर साहेब, अभिनंदन. अहो एडवर्ड जेन्नरनं देवीवरची लस शोधून काढली आणि त्याचं नाव जगामध्ये आणि इतिहासामध्ये अजरामर झालं. तसंच तुमचंही उद्या होणार. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाची कॉलर उगाच टाईट का, तर एवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्या परिचयाचा होता म्हणून. एकदम एडवर्ड जेन्नर. खरी गोष्ट आहे. बरं, आता मी काय मागू तुम्हाला, चहा कॉफी का कोल्ड ड्रिंक? काही नको. असं कसं? हो जगताप, अहो एवढी चांगली बातमी दिली नाही, नाही. मला चहा कॉफी वगैरे नकोय. पण वाघमारे साहेब, मला तुमची थोडीशी मदत हवी. अहो काय चेष्टा करताय राव गरीबाची. अहो माझ्यासारखा सामान्य माणूस तुम्हाला काय मदत करणार आहे? पण एनिवे, तुम्हाला हवी असलेली मदत मी दिली तसं समजा. अहो एवढ्या चांगल्या कामासाठी. तेच सांगायला आलोय मी वाघमारे साहेब. वाघमारे साहेब, माझ्या संशोधनामध्ये अजून थोडासा अपुरेपणा आहे. माकडांवर माझ्या औषधाचे प्रयोग यशस्वी झाले. जोपर्यंत मी माणसांवर त्या औषधाचे प्रयोग करून माझ्या उपचार पद्धतीची उपयुक्तता पटवून देत नाही, तोपर्यंत. वाघमारे साहेब, त्याच्यासाठीच मला रॉबर्ट हवाय. ज्या तुम्ही रॉबर्टला माझ्या ताब्यात. हो काय भलतंच काय बोलता डॉक्टर साहेब? भलतंच नाही, जरा थंड डोक्याने विचार करा. मी तुम्हाला रॉबर्टवर अन्याय करायला सांगत नाहीये. रॉबर्टचं मरण अटळ आहे, किंबहुना त्याला फाशी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आपण फक्त त्याच्या मरणाची पद्धत बदलणार, बरोबर? तुम्ही त्याला माझ्या ताब्यात द्यायचं आणि कोर्टाला कळवून टाकायचं की त्याला फाशी दिली म्हणून. बस एवढंच. पुढची तुम्हाला काही काळजी करावी लागणार नाही. दॅट इज नॉट युअर हेडेक एट ऑल. असं पाहिला तर तुमचा विचार तर्कशुद्ध आहे, खरं ते मी मान्य करतो. पण गेल्या 36 वर्षामध्ये मी असं कधी केलेलंच नाहीये. आणि आता मी रिटायर व्हायला आलोय आणि आता या चांगल्या सर्व्हिस रेकॉर्डवर एखादा डाग म्हणजे. वाघमारे साहेब बघा, परत तुम्ही भावनेच्या भरात विचार करायला लागला. आता तुम्ही रिटायरमेंटचा विषय काढलात म्हणून तुम्हाला सांगतो, सरकार तुम्हाला रिटायर झाल्यावर असा किती प्रॉव्हिडंट फंड किंवा ग्रॅच्युइटी देणार आहे? 1 लाख, 2 लाख? याउलट तुम्ही जर मला माझ्या प्रकल्पात मदत केली तर मी तुम्हाला जी रक्कम देईन त्यात तुमचं आयुष्यभराचं कल्याण होईल. गावी जाऊन शेतीवाडी घेऊन सुखात राहू शकाल. मला फक्त तुमची अपेक्षा सांगा. 2 लाख, 3 लाख, 5 लाख? येस. हो, 5 लाख दिले असं समजा. आता मला एक सांगा,
फाशी देताना तिथे आणखी कोण कोण असतं? डॉक्टर असं मृत्यूचं सर्टिफिकेट द्यायला आणखी कोण असतं? तो फाशी देणार आहे सर. ही गोष्ट आपल्या चौघातच राहणार आहे. तुम्ही, मी, मॅजिस्ट्रेट आणि तो फाशी देणार. दॅट इज ट्रू. पण मी काय म्हणतोय, त्याच्यामध्ये काही अडचण वगैरे निर्माण होणार नाही ना? तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त त्या फाशी देणाऱ्याला पटवा आणि मला फोन करा. हो येस. ठीक आहे, निघू मी? ओके, चलो. ऑल द बेस्ट सर. नाहीतर असं करा, फोन वगैरे राहू दे, तुम्ही प्रत्यक्षात मला भेटायला या. काही काही गोष्टी फोनवर न बोललेल्याच बऱ्या. हो खरं बोलला. ओके, ऑल द बेस्ट. नुसती हालचाल करू नको. मी फोटो काढतोय ना. रेडी? डॉक्टर हा, अहो गेल्या आठवड्यात घेतलेत ना आपण तिथे फोटो, आज परत का काढताय? मंगल, आपण ल्युसीला पहिल्यांदा इथे आणलं तेव्हा फोटो काढले. हो त्याच्यानंतर तिला विल्सन सिंड्रोमचे जंतू टोचले तेव्हा फोटो काढले. हो त्याच्यानंतर रोगाची लक्षणं दिसायला लागली तेव्हा फोटो काढले. हो मग आता फोटो काढूया. हो. झालं ना? चल ल्युसी, हलू नको. रेडी? ल्युसी हलत. बस, बस आता पटकन बस. आहेस तेव्हा आता काढा. चुकीच्या बाजूला जा. जा लवकर उभी राहा. म्हणजे ती हलणार नाही का? अहो पण मग माझं पण फोटो तर मी नाही. त्यात काय झालं? नाहीतरी त्या शोध निबंधामध्ये तुझं नाव मी एवढ्या मोठ्या प्रिंट मध्ये छापणार. पण डॉक्टर तू उभी राहा, फोटो पण छापणार. चल रेडी? दॅट्स गुड. मस्त. आता अजून आहे का लास्ट फोटो? लास्ट. स्माइल मंगल, स्माइल. दॅट्स बेटर. नमस्कार डॉक्टर साहेब. अरे या या वाघमारे साहेब या. मंगल, जा. अरे वाघमारे साहेब उभे का? बसा ना, बसा. हो. बसा. काय मग काम पत्ते का? फत्ते म्हणजे तसं फत्ते झालं असं समजायला हरकत नाही. बर. पण एक अडचण. आता अडचणी वगैरे काढू नका. ऐका तर खरं, बोला. फाशीच्या प्रत्येक कैद्याला हा. शेवटची इच्छा व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं. हो. आणि ती फार अवाजवी नसेल ना हा. तर आम्ही ती पूर्ण करतो. अच्छा. तर रॉबर्टनं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की त्याला फाशी देताना इथल्या चर्चच्या फादरनी बायबल मधला ठराविक उतारा मोठ्यानं वाचायचा. बर. आणि तो ऐकता ऐकता त्याला मरण यावं. कधीची गोष्ट? त्याच दिवशीची, जेव्हा तुम्ही मला भेटायला आला होतात ना. फक्त मी सांगायला विसरलो. तुम्ही गुंता वाढवलात वाघमारे साहेब. म्हणजे आता फाशीचे 4 ऐवजी 5 साक्षीदार झाले. डॉक्टर साहेब, मी काय म्हणतो, आपण आपला प्लॅन अजूनही बदलू शकतो. म्हणजे माझ्याकडून किंवा फाशी देणाऱ्या इस्माकडून याच्याबद्दल कुठेही वाच्यता होणार नाही याची मी हमी घेतो. नो, प्लॅन वगैरे बदलायची काही गरज नाही. मी या जगामध्ये अशक्य किंवा कठीण असं काहीच मानत नाही. त्या फादरशी बोलावं लागेल ना, बोलेन मी. फादर. येस माय सन. आय एम सॉरी, मी आपल्याला ओळखलं नाही. कोण आपण? मी डॉक्टर भार्गव. इथल्या हॉस्पिटलमध्ये मी सिव्हिल सर्जन आहे. तुम्ही मला ओळखलं नाहीत कारण आपण पूर्वी कधी भेटलोच नाही. असू दे बेटा. माझ्याकडे काही काम होतं का डॉक्टर भार्गव? हो, पण मी चुकीच्या वेळी नाही ना आलो. नाही, तसं असेल तर मी नंतर येईन, हवं तर उद्या. नो 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 डॉक्टर भार्गव, नो. फादर, मला सारखं डॉक्टर भार्गव असं नका म्हणू. माझ्याकडे बघण्यापूर्वी तुम्ही म्हणालात ना, येस माय सन, तसंच म्हणा ना. कानाला खूप गोड वाटत. मग मी कधी येऊ? मी उद्या येऊ? नो 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 बेटा,
तू जाऊ नकोस. प्रार्थनेच्या वेळी आलायस, इथंच थांब. हवं तर माझ्याबरोबर प्रार्थनेत तूही सहभागी हो. हं? फादर, येशूच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना की मला सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे डोळ्यातली करुणा. असं वाटतं की सगळ्या मानव जातीकडे ही महान विभूती करुणेच्या नजरेने पाहते. करेक्ट, सगळ्या मानवांना क्षमा करण्या एवढं याचं मन मोठं आहे. करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोयस तू बेटा. फादर, माझं मन उद्विग्न झालंय म्हणून तुमच्याकडे आलो, मार्गदर्शनासाठी, सल्ल्यासाठी. आणि आलाच तो नेमका प्रार्थनेच्या वेळी. तो येसूच तुला मार्ग दाखवेल बेटा. फादर, गोरगरिबांची, दुःखितांची, पीडितांची, रंजलेल्यांची सेवा म्हणजेच प्रभूची सेवा नाही. करेक्ट, करेक्ट माय सन. अगदी बरोबर बोलतोयस तू. तो येसूच तुला प्रकाश दाखवतोय बेटा. फादर, प्रभू समोरचा दिवा विझला. डोंट वरी माय सन. त्या दिव्याची काळजी करू नकोस, पण तुझ्या आत्म्यापुढील ज्योत सदैव तेवत ठेव. ती ज्योतच आपल्या सर्वांना मार्ग दाखवत असते बेटा. फादर, दुःखितांचं दुःख दूर व्हावं, पीडितांची वेदना दूर व्हावी, या हेतूने मी एक संशोधन केलं. जगभर विल्सन सिंड्रोम या भयानक रोगाने 60 लाख मानव पीडित आहेत. त्या रोगावरचं औषध मी शोधून काढलं. माझं संशोधन आता अखेरच्या टप्प्यावर आहे. ते प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी इथं आलो. एका असाध्य रोगावर उपचार शोधून काढून तू मानव व्हावं, म्हणजेच पर्यायानं या प्रभूवर तू फार मोठे उपकार केलेस बेटा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या संशोधनात तू संपूर्ण विजय होशील. गॉड ब्लेस यू माय सन. फादर, त्यासाठीच मी इथे आलोय. फादर, तुम्हाला तो रॉबर्ट माहिती ना, फाशीचा कैदी? हो, अखेरच्या क्षणी तरी पवित्र बायबल मधले काही शब्द त्याच्या कानावर पडावेत अशी त्याची इच्छा आहे. चांगलं आहे बेटा. फादर, तो पापी आहे हे तर उघड आहे. त्याच्यासारख्या पाप्याला प्रभूची सेवा करण्याची संधी मिळावी आणि या जन्मामध्येच त्याचं पापक्षालन व्हावं म्हणून मी एक योजना आखली. थोडक्यात सांगतो. फादर, माझ्या औषधाचे प्रयोग माकडांवर यशस्वी झाले, पण माणसांवर अजून त्यांचे प्रयोग व्हायचे. रॉबर्टने जर त्याच्यावर या औषधाचा प्रयोग करू दिला तर त्या चाचण्या यशस्वी होतील आणि ते औषध सगळ्या मानवजातीला उपलब्ध होईल. तेव्हा या बाबतीतच तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळावा म्हणून मी इथे आलो. पण या साऱ्या प्रकाराची कल्पना तुम्ही रॉबर्टला दिली? त्याची संमती आहे या साऱ्या प्रकाराला? नाही फादर, मी रॉबर्टची संमती विचारली नाही, कारण मला नाही वाटत तो संमती देईलच. म्हणजे त्याच्या इच्छेविरुद्ध? हो, पण फादर, प्रभूची सेवा करण्याचं पुण्यप्रद कामच आपण त्याच्यावर लादतोय ना. प्रभूची सेवा अशी बाहेरून कोणावर लादता येत नाही बेटा. त्यासाठी अंतःप्रेरणाच जागी व्हावी लागते. आणि बाय द वे, ही उपचार पद्धती शोधून काढण्यासाठी मॅक्सो कंपनीनं $5 लाख बक्षीस लावल्याचं वाचलंय मी पेपरात. बेटा, ते खरं आहे का रे? हो, पण त्यासाठी माझ्या संशोधनाच्या पेटंटचे सगळे हक्क मला कंपनीला द्यावे लागणार आहे. मग मला जे स्पष्ट दिसतंय ते मी तितक्याच स्पष्टपणे बोलतो. या संशोधनामागचा तुझा हेतू ते बक्षीस मिळवणं इतकाच आहे आणि त्या कंपनीचाही हेतू फायदा मिळवणं हाच आहे. बाकी प्रभूची सेवा, मानवाची सेवा हे साधं थोतांड आहे, थोतांड. सेवेच्या आवरणाखाली दडलाय एक आर्थिक व्यवहार आणि तो व्यवहारच फक्त खरा आहे. फादर, क्षणभर मान्य करू की आर्थिक लाभाच्या हेतूने हे संशोधन केलं जाते, पण मग त्यात गैर काय आहे? आर्थिक लाभ हा हेतू ठेवून केलेलं कुठच्याही कामात पापही नाही आणि गुन्हाही नाही. बरोबर, अगदी बरोबर बोलतोयस तू बेटा. आर्थिक लाभाचा हेतू ठेवून केलेलं संशोधनात कसलंही पाप नाही आणि कुठलाही गुन्हा नाही. पण रॉबर्टला फसवून त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला गिनिक पिग बनवणं हा मात्र गुन्हा आहे आणि पापही आहे.
पदा बेकायदा कृत्यात आणि पापात मी सहभागी होणार नाही. फादर, मला तुमचं लॉजिकच कळत नाही. हा, मी रॉबर्टच्या बाबतीत सुचवत असलेला मार्ग थोडासा गैर वाटावा असा आहे, पण प्राप्त परिस्थितीत तो अयोग्य आहे असं मला नाही वाटत. रॉबर्टला आपण गिनीपिक करतोय असं मला म्हणावं वाटत नाही, कारण त्याचं मरण त्याने स्वतःच्या पापाने ओढवून घेतलंय. आपण फक्त त्याच्या मृत्यूची पद्धत बदलणार आहोत. आपण मारे त्या जेन्नरचे गोडवे गातो का, तर त्यांनी देवीची लस स्वतःच्या मुलाला टोचली म्हणून. पण होकार किंवा नकार देण्याच्या बाबतीत असहाय्य असलेल्या स्वतःच्या मुलाला लस टोचण्याचा जेन्नरला तरी काय अधिकार होता? त्याचा मुलगा म्हणजे काय त्याची खासगी मालमत्ता होती? मला नाही वाटत मी काय सांगतो त्याच्यात अन्याय काही आहे म्हणून. मानवाची प्रगती अशीच झाली. काही प्रमाणात मानवी ज्ञानाची प्रगती अशी झाली असेल कदाचित, मी अमान्य करत नाहीये बेटा. पण वेठीला धरलेल्या असहाय्य जीवनवर प्रयोग करून माझी जर्मनीत काही शोध लागलेही असतील. पण अशा प्रयोगातून कुठल्या प्रकारची प्रवृत्ती जन्माला येते हे आपण पाहिलंच आहे बेटा. पण फादर, या कुंडीतून काही मार्ग नाही का? याच्यावर काही उपाय नाही का? आहे ना, यावर उपाय नक्कीच आहे बेटा. आणि तो उपाय आपल्या भारतीय संस्कृतीला अजिबात अज्ञात नाहीये बेटा. देव आणि दानवांच्या युद्धात देवांना अस्त्र बनवण्यासाठी स्वतःची हाडं देणारे दधीची ऋषी याच देशात जन्माला आले होते बेटा. कबुतराच्या वजना इतकं स्वतःचं मांस द्यायला तयार झालेला शिबिराजा या इथंच जन्माला आला होता. फादर, या सगळ्या पुराणातल्या गोष्टी झाल्या. मला नाही वाटत आजच्या काळात कोणी असं वागेल म्हणून. या भूमीवर इतका अविश्वास दाखवू नकोस बेटा. या असाध्य रोगावर औषध निघणं आवश्यक आहे, अगदी तातडीनं आवश्यक आहे, हे मला पटतं. पण त्यामागची प्रेरणा स्वार्थी असू नये हेही मला पटतं. बेटा बेटा मला एक सांगतोस का रे, तू शोधून काढलेली उपचार पद्धती मॅक्सो कंपनीला न देता साऱ्या मानवजातीला फुकट उपलब्ध करून द्यायला तयार आहेस तू? फादर, दॅट्स इट. तुझी प्रेरणा इतकी शुद्ध मानवतावादी असेल ना, तर तुझ्या समोर आपण होऊन प्रयोग करून घ्यायला तयार असणाऱ्या माणसांची फौजच्या फौज मी उभी करीन. होईल असं कोणी तयार? का अविश्वास वाटतोय? असं कोणी तयार होईल किंवा नाही हे बघण्यासाठी फार दूर जायची गरज नाहीये बेटा. म्हणजे मानवतेसाठी, प्रभूच्या सेवकांच्या यातना कमी व्हाव्या यासाठी आत्मबलिदान करायला निघालेल्या फौजेतला पहिला शिपाई तुझ्या समोर उभा आहे बेटा. माझ्या समोर? हो, मीच तो. चल, तुझा पहिला प्रयोग माझ्यावरच कर.